So we have discussed the second numerical, that is calculate number of atoms in each of the following. We calculate number of atoms. We calculate number of atoms in each of the following. काय करायचं तुम्हाला number of atoms काढायचे बरोबर आहे ना. number of atoms काढायचे बघा. We calculate number of atoms in each of the following. हे following तुम्हाला दिलेले आहे, तीन ऑप्शन तीन दिले आहे. या प्रत्येकाने तुम्हाला काय काढायचे number of atoms. We calculate number of atoms of 50 moles of argon. argon किती दिला आहे? 50 moles दिला आहे. या 50 moles मध्ये किती number of atoms आहेत ते तुम्हाला काढायचे आहे. Second thing, we calculate number of atoms in 52 unified of helium. Unified म्हणजे heliumचं तुम्हाला atomic mass दिला आहे. कळलं? किती atomic दिला? 52 unified. So we calculate the number of atoms present in 52 unified of helium म्हणजे हेलियमचं atomic mass दिला आहे. त्या हेलियमच्या atomic mass वरून तुम्हाला काय करायचे? number of atoms काढायचे आहे. कळलं? Next we calculate number of atoms of 52 grams of helium. म्हणजे हेलियमचं तुम्हाला काय दिलं आहे? मोलर मास दिला आहे. ग्रॅम आहे म्हणजे मोलर मास आहे. युनिफाईड आहे यू आहे म्हणजे ॲटॉमिक मास आहे. कळलं? फरक समजला तुम्हाला? फरक समजला की नाही समजला? समजला आहे. ठीक आहे. नाव काय होईल? नाव हिअर आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे की बाबा फॉर्म्युला मी मगाशी सुद्धा मागच्या न्यूमेरिकल मध्ये सुद्धा लिहिला, पुन्हा लिहितो. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू सी फॉर्म्युला आहे 3 इन टर्म्स ऑफ पार्टिकल, इन टर्म्स ऑफ मास, इन टर्म्स ऑफ वॉल्यूम. सो नंबर ऑफ पार्टिकल अपॉन 6.023 म्हणा किंवा 22 म्हणा, 23 म्हणा किंवा 22 म्हणा, इन 10 raised to the power 23. So number of mass of substance upon molar mass म्हणा, ठीक आहे, और molecular weight म्हणा. So upon equal to volume of gas upon 22.4 dm3. आता ही जी डायग्राम तुम्हाला दिसून राहिली, या डायग्राममध्ये मी मागच्याच न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की वी कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स इन टर्म्स ऑफ 3 फॉर्म्युलेज. वी कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स इन टर्म्स ऑफ पार्टिकल, नंबर ऑफ मोल इन टर्म्स ऑफ वॉल्यूम, वी कॅल्क्युलेट नंबर ऑफ इन टर्म्स ऑफ मास. आता बघा तुम्हाला काय करायचं? नंबर ऑफ ॲटम्स काढायचे, बरोबर आहे. नंबर ऑफ ॲटम्स ॲटम म्हणजे आता हा जो पार्टिकल वर्ड्स आहे, हा पार्टिकल वर्ड्स आपण ॲटमसाठी यूज करतो, आयनसाठी यूज करतो, रॅडिकलसाठी सुद्धा यूज करू शकतो, इलेक्ट्रॉनसाठी सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे आपण त्यासाठी सुद्धा कशासाठी यूज करतो, म्हणजे कॉमन वर्ड्स आहेत पार्टिकलमध्ये. आता मला सांगा आपला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहे. म्हणजे तुम्हाला हा पार्टिकलच्या ठिकाणी आपण ॲटम ठेवले, नंबर ऑफ ॲटम आहे म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स अपॉन 6.023 आपण यूज करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे या न्यूमेरिकलमध्ये हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतो. कोणता तुम्हाला मी लागतो, हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. सो काय लिहितो? So number of mole is equal to number of atom. आता particle content atom upon 6.023 into 10 raised to power 20. आता 22 सुद्धा आपल्याला लिहिता येते. 22 कळलं. आता मला मागच्या वेळेस सवय पडली आहे 2 3 2 3 तर मी 3 यूज करतो. कळलं. त्याचा काही एवढा फरक पडणार नाही. ठीक आहे. सो आता आपल्या कोणता फॉर्म्युला यूज करायचं ते आपल्याला माहित पडलं. कधी कधी मास दिला असेल तर हा. आता बघा तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे, ठीक आहे. काय दिलं तुम्हाला? 52 मोल्स. मी नंबर ऑफ मोल्स दिले आहे, त्यावर नंबर ऑफ ॲटम लिहून जाईल. सेकंड केसमध्ये 52 युनिफाईड मास, युनिफाईड दिला 52 युनिफाईड. ॲटॉमिक मास दिला आहे. ॲटॉमिक मास म्हणजे एका ॲटमचा मास, कळलं. म्हणजे 52 युनिफाईड ऑफ हेलियम. नंबर ऑफ ॲटम्स काढायचे तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे
सेकंड मध्ये 52 ग्रॅम्स ऑफ हेलियम. 52 ग्रॅम्स दिला आहे, याचा अर्थ काय दिला की बाबा ग्रॅम मध्ये, याचा अर्थ आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा, मोलर मास हा फॉर्म्युला. ग्रॅम मध्ये आहे कोणता फॉर्म्युला हा, नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास ऑफ सब्सटन्स अपॉन इट्स मोलर मास. ठीक आहे. सो डिस्कस नाउ. फर्स्ट केस तुम्हाला दिला आहे 52 मोल्स ऑफ आर्गॉन. म्हणजे जर आर्गॉन किती असेल 52 मोल्स असेल तर त्यामध्ये आर्गॉनचे किती ॲटम्स राहील. वी नो दॅट फ्रॉम इक्वेशन 1. So number of atom is equal to क्या है, number of moles multiplied by 6.023 into 10 to the power 23. बरोबर आहे. So number of moles किती आहे बाबांनो, किती दिला आहे 52. So 52 moles is equal to 6.023 into 10 to the power 23. हे काय आहे, ॲटम राहील त्याच्यामध्ये एका मोल कॅन्सल. सो याचा जो मल्टिप्लिकेशन आहे, दिस मल्टिप्लिकेशन कम्स आउट टू बी दॅट इज 313.144 into 10 to the power 23 to the power 23 atom. So this can be solved. Okay. Well, first numerical म्हणजे 50 मोल्स ऑर्गन असेल त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम किती राहील, फॉर्म्युला माहिती आहे. बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. सेकंड न्यूमेरिकल फर्स्ट समजलं तुम्हाला, काही टेन्शन नाही. नंबर ऑफ मोल्स ॲटम काढायचे आहे आणि नंबर ऑफ मोल्स इन टर्म्स ऑफ ॲटम, नंबर ऑफ पार्टिकल्स इन टर्म्स ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला यूज करायचा. पार्टिकल हा कॉमन वर्ड्स आहे, पार्टिकल कॅपिटल लिहायचं, ॲटम लिहायचं, सरळ फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल. आता हा ॲन्सर कसा मिळेल, याचं कॅल्क्युलेशन हा सध्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही. कळलं आहे का, सांगता पण येण्याचं काही हरकत नाही. तुम्ही साधा मल्टिप्लिकेशन करा, कळलं, किंवा हे लॉग टेबल सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट सेकंड 52 unified of helium. हेलियम जर 52 युनिफाईड असेल तर त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम किती राहील. बरोबर आहे. तुम्हाला जो प्रश्न विचारला, जो डाटा दिला, त्या डाटावरून तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे समजायला पाहिजे. बरोबर आहे ना. आता तुम्ही किचन रूममध्ये आहे, तुम्हाला विचारलं भाजी करायची आहे, आता तुम्ही भाजीसाठी तुम्हाला तुमच्या किचनच्या ओट्या पाट्यावाले वांगे ठेवले तर कायची भाजी करा, वांग्याची भाजी. फणस ठेवलं कायची भाजी करा, फणसाची भाजी. म्हणजे जो रिक्वायर्ड डाटा आहे तो डाटा यूज करून तुम्हाला ॲन्सर करावा लागेल. एवढं समजलं. आता तुम्हाला काय दिलं आहे, हेलियमचा काय दिला आहे तुम्हाला 52 युनिफाईड. म्हणजे सरळ तुम्हाला हा डाटा ॲटॉमिक मास दिला आहे. एवढं समजलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की तुम्हाला रिलेशन इस्टॅब्लिश करावं लागेल. कळलं. आता एक स्टँडर्ड रेशियो कुठलं माहीत आहे की तुम्हाला माहिती आहे, ॲटॉमिक मास म्हणजे एका ॲटमचं मास. एवढं समजलं तुम्हाला. सो 1 atom of helium equals to atomic mass of helium. एवढी गोष्ट माहिती मला. कारण की ॲटॉमिक मास म्हणजे काय होतं, एका ॲटमचं मास. सो 1 atom of helium equals to atomic mass of helium. बरोबर. एका ॲटमचा मास म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ हेलियम. कळलं. किती ॲटॉमिक मास आहे हेलियमचा, 4 युनिफाईड. कळलं. 4 युनिफाईड मध्ये एक ॲटम राहतो. तर 52 युनिफाईड मध्ये किती, तिरपा गुणाकार. समजलं ना. एका ॲटम मध्ये एवढा युनिफाईड, ते एवढे म्हणजे 4 युनिफाईड मध्ये एवढे हेलियमचे ॲटम, 1 ॲटम,
त्याच्यामध्ये किती रुपये गुणाकार होतं. काम घ्यायचं जवळपास इक्वल्स टू काय 52 divided by 4. So how much is 4 एकक 4 4 3 12 so 32 atoms. कळलं. So 30 atoms. These are the answers of second. कळलं. मी समजलं तुम्हाला जो तुम्हाला डाटा दिला आहे त्या डाटावरून तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे हे सांगता येते. कळलं की नाही कोणता फॉर्म्युला यूज करायचा. So is second. Now we have discussed about third option. Third, that is first second answer 52 grams of helium. Grams of helium. Third, 52 grams of helium. हेलियमचं तुम्हाला काय दिलाय ग्रॅम दिलाय म्हणजे याचा नंबर ऑफ ॲटम काढायचे आणि तुम्हाला काय दिलाय ग्रॅम दिलाय. बरोबर आहे. ग्रॅम दिलाय मी काय दिलाय मास दिलाय. ठीक आहे. मास दिलाय याचा अर्थ मी कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स इन टर्म्स ऑफ मास. सो नंबर ऑफ moles equal to mass of substance upon molar mass. हा फॉर्म्युला मी काय दिला कारण की हेच काय दिला मास दिला कमी कोणता फॉर्म्युला वापरला मोलर मास. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स अपॉन इट्स मोलर मास. सो इज इक्वल्स टू मास ऑफ सबस्टन्स किती आहे 52 ग्रॅम्स. बरोबर. आणि मोलर मास ऑफ हेलियम इज इक्वल टू 4 grams per mole. So mole gram cancel. So how much number of moles will form is equal to 30 moles. How much 30 moles 30 mole. ठीक आहे. आता मला सांगा की तुम्हाला काय मिळाले यावर तुम्हाला डाटावर तुम्हाला काय नंबर ऑफ मोल्स मिळाले आणि काढायचं काय नंबर ऑफ ॲटम्स. सो नंबर ऑफ again number of moles is equals to number of atoms is upon 6.023 10 to the power 23. So number of atom is number of particle. So number of atom is equals to number of moles multiply by 6.023 into 10 to the power 23. So number of moles किती काढले आपण 30. So 30 into 6.023 into 10 to the power 23. ऐसा 5 का 78 एक 78 so 78.286 78.286 so we put it to the power 23. कावे याचा नंबर ऑफ कावे ॲटम्स होईल. समजलं तुम्हाला. कळलं आहे की नाही कळलं आहे. ठीक आहे. सो याप्रमाणे देऊन जाईल. त्यामुळे काही टेन्शन नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. सो हे तिन्ही न्यूमेरिकल आपण म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स in argon. So 52 moles of argon, 55 of helium and 52 grams of helium. Okay. So next topic that is again numericals. That is आता बघा की तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे की एखादा सबस्टन्स जर मनमोल असेल. मी स्टार्टिंगला सांगितलं मोल कॉन्सेप्ट जेव्हा शिकवला ना तेव्हा सांगितलं होतं की एखादा जर समजा हे असेल सबस्टन्स मनमोल असेल तर त्यामध्ये ॲव्हरेज नंबर एवढे ॲटम्स राहतात म्हणजे पार्टिकल राहतात. 6 ॲव्हरेज नंबर म्हणजे किती 6.022 किंवा 23 इंटू 10⁻23. त्याचं मास त्याच्या मॉलिक्युलर वेट एवढं राहते आणि त्याचं व्हॉल्यूम राहते 22.4 dm3. कळलं ना.
So moles, moles and gases. तुम्हाला मी सांगितलं होतं की फॉर्म्युला तोच लिहिला आहे की नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. 1 mole. बघा एखादा सबस्टन्स किती आहे, 1 मोल आहे, म्हणजे त्यामध्ये एवढे पार्टिकल्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे दिस नंबर इज आर्डरस नंबर. एका सबस्टन्स 1 मोल आहे म्हणजे त्यामध्ये एवढे पार्टिकल्स आहे किती 6.0 पार्टिकल्स आहे. पार्टिकल्स आहे म्हणजे या ॲटम होऊ शकतो, आयन होऊ शकतो, मॉलिक्युलर होऊ शकतो, रॅडिकल होऊ शकतो, व्हॉट एव्हर. ठीक आहे. जर मासमध्ये मेजर केलं तर त्याचं मास किती राहील, त्याच्या मॉलिक्युलर वेट एवढं मॉलिक्युलरचं. बरोबर आहे की नाही. आणि जर व्हॉल्यूम जर मेजर करतो म्हणलं तर व्हॉल्यूम किती राहील. समजा ती गॅस असेल तर गॅसचं व्हॉल्यूम जर किती असेल 20.4 DM³ असेल किंवा 20.4 लिटर असेल. कळ एवढं जर त्याचं काय असेल व्हॉल्यूम असेल, काय असेल व्हॉल्यूम. एवढं जर त्याचं काय असेल व्हॉल्यूम असेल तर ती गॅस किती होते. म्हणजे जर एखादी गॅस आहे त्या गॅसचं व्हॉल्यूम 20.4 DM³ आहे, ती किती होते 1 मोल. किती होते 1 मोल. सो दिस इज नथिंग बट मोल्स अँड गॅसेस. समजा गॅस किती असेल 1 मोल काय असेल 1 मोल काय असेल गॅस असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती राहील 22.4 DM³. किती व्हॉल्यूम राहील 22.4 DM³. कळलं व्हॉल्यूम किती राहील. सो 22.4 DM³ किती करेल व्हॉल्यूम. So again a formula is developed. So number of moles is equal to हाँ. आता बघा की फॉर्म्युला काढतो म्हटलं आपल्याला की इन टर्म्स ऑफ दुसरी डायग्राम मी काढली होती. सो नंबर ऑफ मोल्स आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढतो म्हटलं. नंबर ऑफ मोल्स काढतो म्हटलं इन टर्म्स ऑफ पार्टिकल्स. सो नंबर ऑफ पार्टिकल्स upon 6.023 into 10 raised to power 20. Mass of substance upon its molecular weight or molar mass, or क्या last formula that is volume of gas equals to 22.4 DM³. म्हणजे आपल्याला एखादा गॅस दिला असेल तर गॅसचे नंबर ऑफ मोल्स काढता येते काय या फॉर्म्युल्याचा. न्यूमरेटरमध्ये पार्टिकल दिला असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. न्यूमरेटरमध्ये मास दिला असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. बरोबर आहे. आता आपण एक न्यूमेरिकल बघू की दिस व्हॉल्यूम इज कॉल्ड मोलर व्हॉल्यूम 20.4 DM³. दिस व्हॉल्यूम इज कॉल्ड एज मोलर व्हॉल्यूम. सो न्यूमेरिकल कॅल्क्युलेट number of moles and molecules. Calculate number of moles and molecule
in the volume. In the volume 67.2 dm cube, or it is measured, or it is measured at STP. At STP, standard temperature measure. STP, what do you know of STP? STP, S for standard, T for temperature, P for pressure. So standard temperature is 0 degree Celsius. Okay, and standard pressure is equals to that is 1 atmosphere, or we can say 1 bar. आता बार मध्ये रिप्लेस केलं जातं बरोबर. नाउ मोलर व्हॉल्यूम. आता बघा एखादी गॅस आहे ती 1 मोल आहे, मग तिचं व्हॉल्यूम किती होईल? 22.4 dm क्यूब होईल. मी मागच्याच लेक्चरला मी सांगितलं तुम्हाला. तर या गॅसलाच काय म्हणून आपण मोलर व्हॉल्यूम म्हणू. ॲट STP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. STP, S फॉर स्टँडर्ड, T फॉर टेम्परेचर, P फॉर प्रेशर. टेम्परेचर किती राहील? 0 डिग्री सेल्सियस. आणि प्रेशर किती राहील? स्टँडर्ड प्रेशर 1 atmosphere or 1 bar. Recently this atmosphere is replaced by bar. ठीक. So आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. नंबर ऑफ मोल्स अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स करायचे आहे. कोणाचे नंबर ऑफ मोल्स करायचे आहे? अमोनिया. अमोनिया कोण आहे? गॅस आहे, बरोबर आहे ना. आणि काय दिलाय? व्हॉल्यूम दिलाय. कळलं. we calculate number of moles in terms of volume. कोणता फॉर्म्युला यूज करायचा तुम्ही? सो number of moles is equal to volume of gas upon 22.4 dm cube. आता volume of gas किती दिलाय? 67.2 dm cube. काय दिलाय? गॅस दिलाय upon 22.4 dm cube. Answer. So here answer comes out to be is 3 moles. How much? 3 moles. 3 moles is answer. बरोबर आहे. 3 moles का आंसर आहे. ठीक आहे. आता काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता बघा नंबर ऑफ मोल्स तुम्हाला माहिती आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कडे जावे पार्टिकल पेन काय का मॉलिक्युल्स. सो हा फॉर्म्युला यूज करू. आता मी तुम्हाला सांगणार नाही. कळलं. आता नंबर ऑफ मोल्स तुम्हाला माहिती आहे. हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स माहिती आहे आणि नंबर ऑफ तुम्हाला ॲटम्स काढायचे आहे. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकता. हे तुम्ही होमवर्कसाठी घरी सॉल्व करून पाहायचं आहे. सो इन दिस वे वी हॅव टू एंड दिस चॅप्टर. थँक्यू.